नमस्कार मित्रांनो, लाईव्ह मार्केट एज्युकेशनच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजची डेट आहे ती म्हणजे 12 ऑगस्ट. टाईम झाला आहे 9:11. प्री मार्केट चालू झालं आहे. प्री मार्केट चालू झालं आहे ते ओपन होते मार्केट ते 50,412च्या लेवलवरती. ओके, तर वेट करूया. आपण लेवल ड्रॉ करून घेऊया. आपल्या प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो आणि फिब लेवल ड्रॉ करून घेऊया, लो टू हाय. ओके, तर 9 तारखेला म्हणजे फ्रायडे, शुक्रवारी मार्केट साईडवेज होतं, त्यामुळे आपण कोणताही ट्रेड घेतला नव्हता या मार्केटमध्ये. ओके, आज आपल्याला कशी अपॉर्च्युनिटी मिळते, कसा ट्रेड मिळतो, त्यानुसार आपण ट्रेड करू. आणि आज न्यूज पण आहे मार्केटमध्ये की सेबी आणि थोडी बॅड न्यूज आहे. तर बघूया मार्केट फॉल करते की साईडवेज राहते, वेट करूया. ओके, मित्रांनो, या ठिकाणी आपण एक फिब ड्रॉ केले फर्स्ट 15 मिनिट कॅन्डलवरती. ओके, तर आपण लो टू हाय फिब ड्रॉ केले, म्हणजे मार्केट इथून थोडं बायर्स ॲक्टिव्ह होतात म्हणून एक आपण सपोर्ट म्हणून लो टू हाय. ओके, तर ह्या सपोर्टचा जेव्हा सपोर्टच्या खाली जेव्हा क्लोजिंग मिळेल तेव्हा आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो आणि एल आपला EMAच्या वरती क्लोजिंगवरती ठेवू शकतो. पण मला असं वाटतं की जी न्यूज आहे मार्केटमध्ये, त्या न्यूजमुळे सगळेजण सेलिंग साईडला जाणार नाही, त्यांना ट्रॅप करण्यासाठी मार्केट थोडं वेट करते आणि बुलिश मुवमेंट दाखवते. तर बघूया, मार्केट ट्रॅपिंग जर करायचा प्रयत्न करत असेल तर आपण एक सांभाळून ट्रेड घ्यायला पाहिजेत. आपण या ठिकाणी ट्रेड प्लॅन करायचा विचार करूया, कारण का मार्केट ज्या ठिकाणी बायर्सला ट्रॅप करायचा प्लॅन करतो आहे त्याच साईडला आपण ट्रेड प्लॅन करतो आहे. आपण स्ट्राईक प्राईस ॲड केली ती 50,400चा पुट ऑप्शन. ओके, ॲड केलं आहे आपण. थोडं या साईडला ना बायर्स कॅन्डल आहेत ना, ह्या बुलिश कॅन्डल बनत आहेत, तर थोडासा प्रॉब्लेम आहे. चालेल, या लेवलला आपण एक ट्रेड प्लॅन करूया. दोन लॉट EMAच्या वरती आपण आपला SL ठेवणार आहोत. ओके, तर बघूया मार्केट कशी मुवमेंट करते. जास्त पॉईंट आपण यामध्ये कॅप्चर नाही करणार आहोत, कारण का मार्केट थोडं व्हॉलटाईल असू शकतं आज. जवळजवळ टार्गेट आपण ठेवणार आहोत ते बघूया, टार्गेट कसं ठेवता येतं आपल्याला. मित्रांनो, आपण या ठिकाणी पोझिशन एक्झिट करूया का, कारण का माहिती आहे मार्केटमध्ये थोडंसं मला प्रॉब्लेम वाटतो आहे. मार्केट येऊ शकतं खाली, पण ही फोर्थ कॅन्डल जी बनते ना मार्केट ह्याच्यामध्ये, ती कॅन्डल थोडी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते. फोर्थ कॅन्डल प्रॉफिट पण थोडं कमी झालं. मला असं वाटतं आहे 2,000 रुपये आज आपल्या या ट्रेडसाठी बसत, कारण का मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. की 2,000 पूर्ण बुक नाही झालेत, मी पोझिशन एक्झिट केले, एका कॅन्डलमध्येच ट्रेड एक्झिट केला आहे 15 मिनिटच्या. 442ला एक्झिट झालं आहे आपलं आता, आणि पोझिशन चालू आहे ती म्हणजे 440 438ला. या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं, पण जर इथून जर रिव्हर्स झालं तर आपल्याला प्रॉफिट दाखवते, तेही आपलं प्रॉफिट घेऊन जाऊ शकतं. आपल्याला प्रॉफिट झालं आहे ते म्हणजे 1,998 2 रुपये कमी मिळाले आपल्याला 2,000ला. 2,000 जवळजवळ 150पर्यंत असं प्रॉफिट दाखवलं होतं मार्केटने. वेट करू.
फोर्थ कॅन्डल म्हटल्याच्यानंतर फोर्थ कॅन्डल फीबवरती जर ट्रेड मिळत असेल तर आपण एक ट्रेड प्लॅन करू. ओके, जसं मी म्हटलं की फोर्थ कॅन्डल जी आहे ती रिव्हर्सही होऊ शकते, कारण का फोर्थ कॅन्डल बहुतेकदा ट्रेंड चेंज करते, कधी कधी काही वेळा कंटिन्यू करते. बघा आता ही एक बुलिश ट्रेंड होतं, म्हणजे बुलिश साईडला मार्केट जात होतं, त्यानंतर ही फोर्थ कॅन्डल रिव्हर्स झाली. ओके, तर म्हणून मी ट्रेड एक्झिट केला. आता जवळजवळ त्या ट्रेडमध्ये आपल्या बाईंग झाली होती ती म्हणजे 375ला. आता ट्रेडची प्राईस आहे म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट आहे, आपण याच लेवलवरती ट्रेड घेतला होता. थोडा टाईम प्रीमियम डिके झाला, म्हणजे जवळजवळ ते 353पर्यंत जाऊन आलं मार्केट, जे आपल्याला लॉस दाखवून आलं. ओके, तर बघूया, ट्रेड प्लॅन करायची इच्छा तर होत नाही आहे, कारण का ज्या पद्धतीची न्यूज आहे त्या न्यूजप्रमाणे मार्केट मूव्ह करत नाही. ओके, तर या ठिकाणी आपण ट्रॅप होऊ शकतो, कारण का आपल्याला जे प्रॉफिट झालं आहे ते प्रॉफिट आपण गमावू शकतो. ओके, तर बघूया, वेट करूया, जास्त रिस्क आपण घ्यायची नाही आहे. आपण छोटे छोटे प्रॉफिट करूनच आपला कॅपिटल ग्रो करायचं आहे, त्यानंतर आपण होल्ड वगैरे व्यवस्थितरित्या करू. ओके, कारण का आपल्याकडे कॅपिटल कमी असल्यामुळे थोडी भीती, मनामध्ये भीतीही असते, कारण का जर मिळालेलं प्रॉफिट जर गेलं तर आपल्या कॅपिटलवरती तो एक म्हणजे कॅपिटल कमी होऊ शकतो आपलं. त्यामुळे ट्रेड करताना व्यवस्थित करायचे, कारण का बहुतेक जणांकडे, आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये असतो, आपण एका कंपनीमध्ये कमीत कमी जवळ तुम्हाला सांगतो म्हणजे एक सर्वसाधारण माणूस हा 10 ते 15,000 रुपये कमवत असतो, आणि तो महिन्याच्या एंडिंगला जे पेमेंट होतं त्या पेमेंटमधले अर्धे पैसे मार्केटमध्ये टाकतो, आणि जवळजवळ 10 दिवसातच तो ते पैसे मार्केटला देऊन टाकतो. म्हणजे ही माझी कंडिशन आहे, म्हणजे मी जे केलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. पण त्यानंतर थोडं मार्केटमधून शिकत कसं आपल्याला मॅनेजमेंट केली पाहिजे, कसे ते पैसे साठवले पाहिजे, कसं काय केलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मी आता हळूहळू कॅपिटल आपला ग्रो करतो आहे. ओके, म्हणजे लास्ट ट्रेड घेतो आहे, यापुढे ट्रेड घेत नाही आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण का आपले सबस्क्रायबर कमी आहेत. मी नक्कीच तुम्हाला यापुढे चांगले कंटेंट, म्हणजे चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करेन, ज्या मी ट्रेडिंग लाईफमध्ये, माझ्या ट्रेडिंग जर्नीमध्ये मी ज्या गोष्टी अनुभवल्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर नवीनच तुम्हाला जर डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डीमॅट अकाउंटची लिंक आहे. मी हे धन ॲपवरती ट्रेडिंग करतो, कारण का बेस्ट प्लॅटफॉर्म मला वाटतं धन ॲप. यावरून तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, जेणेकरून ट्रेडिंग करू शकाल. ओके, धन्यवाद.